नमस्कार मित्रांनो, कसा होता तुमचा आजचा ट्रेडिंगचा सेशन नक्की कमेंट करून सांगायचंय. तर बघायचंय मार्केट काय करतंय, ही जी काय लेवल आहे ती होल्ड करते. कालचा पण इंट्राडे जो लो होता मार्केट काय करते तिथंच होल्ड करते. बघायला गेलं तर 23,850 मार्केट होल्ड करते. आणि जर आपण डिस्कशन केलेलं हा जो बॉक्स आहे ह्या बॉक्समध्ये मार्केट फिरते, तुम्ही बघू शकताय. जवळपास 15 जून पासून आज बघायला गेलं तर 450 पॉईंटची रेंज आहे. हे तुम्ही बघू शकता 450 पॉईंटची ही काही रेंज आहे. मार्केट काय करते, इथे खाली येते नंतर वर जाते, खाली येते आणखीन वर जाते. तर जोपर्यंत ही रेंज जी आहे ना ही कोणत्या साईडला ब्रेक होणार नाही तोपर्यंत मोठा मोमेंटम आपल्याला बघायला भेटणार नाही. तर निफ्टी आज 24,000ची क्लोजिंग आहे. तर निफ्टी मला पॉझिटिव्ह वाटते उद्यासाठी. उद्यासाठी 24,100 आणि 24,200 पर्यंत उद्या निफ्टी बघायला भेटू शकते. तर बघूया ही रेंज जोपर्यंत 24,200ची वरच्या साईडला ब्रेक होणार नाही तोपर्यंत आपल्याला वरच्या साईडला चांगली मोमेंटम बघायला भेटणार नाही. डाऊनला बघायला गेला तर 23,800 जोपर्यंत टिकून ठेवते मार्केट तो ऑफ मूव्ह येत राहील. बराच स्ट्रॉंग सपोर्ट आहे हा. मार्केटने 2-3 वेळा इथूनच रिजेक्शन घेतलेलं आहे. बघायला ही लेवल तुटली तर खालच्या साईडला आपल्याला 200 पॉईंटचा मोमेंटम बघायला भेटू शकतोय. बँक निफ्टी काय असू शकतोय बघा. बँक निफ्टी पण मला पॉझिटिव्हच वाटते. बँक निफ्टी पण काय करते कालपासून इथेच आहे. हा जो काही लो आहे तोडत नाहीये 57,450चा. आज पण बघायला गेलं तर थोडंसं मायनस ओपन मार्केटनं अगेन रिकव्हरी केलेली आहे. तुम्ही बघू शकताय मार्केट आज पण प्लसला होतं. उद्यासाठी पण मार्केट मला प्लसलाच वाटतंय. ही काही रेंज आहे मार्केटने बनवलेली आहे. मार्केट बघायला गेलं तर याच रेंजमध्ये फिरते. किती मोठी रेंज आहे आपण चेक करूया. रेंज बघायला गेली तर जवळपास 1500-1600 पॉईंटची रेंज आहे. 1500-1600 पॉईंटची रेंज आहे. ह्या रेंजचा ब्रेकआउट होणं पण खूप गरजेचं आहे. बघायला गेलं तर मार्केट की इकडेच करते. तर उद्यासाठी मला प्लसला वाटतंय मार्केट. 58,000 आपल्याला 58,700 पर्यंत बघायला भेटू शकते. आणि डाऊनला जोपर्यंत 57,000ची लेवल डाऊनला ब्रेक होणार नाही तोपर्यंत आपल्याला मग खालचे टार्गेट बघायला भेटणार नाही. तर बघूया उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केट कसं बिहेवियर करते काय करते. तर कशी वाटली माझी अनालिसिस नक्की कमेंट करून सांगायचं. चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट करायचं आहे. थँक्यू सो मच.